सर्वांना सुप्रभात. जय विजय महाराष्ट्र. एस रविराज. मला वाटतं पहाटेचे 2 वाजले असतील आणि मी विविध प्रश्नाचे विविध मुद्द्यांवरती माझा अभ्यास चालू असतो. मी नुकतंच फाईल चालतं मला जो मी विसरलेलो होतो जी गोष्ट ते आता तुमच्या समोर हे मांडतोय मी की आपल्याकडे देशामध्ये स्वातंत्र्यानंतर संविधान, घटना, कायदा, कानून लागू झालेला आहे आणि त्या संविधान कायद्यानुसार आपलं लोकशाहीचं राज्य चालतं. जे केंद्रात चालतं तेच राज्यातही चालतं. केंद्र सरकार म्हणजे सार्वभौम असा पंतप्रधान असतो, राष्ट्रपती असतं आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं. 544 खासदार आणि राज्यामध्ये पण तोच प्रकार आहे. मुख्यमंत्री असतो, राज्यपाल असतो आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ 288 आमदार, अशा प्रकारचा कारभार आहे. आणि कायदा नियमनुसार 1/4पेक्षा संख्याबळ जास्त असावं लागतं, तेव्हा ते विरोधी पक्षनेतेपद मिळतं. हा संसदीय कायदा आहे. जर संसदीय कायदा आहे तर संसद कायदा असा पण आहे की पक्षांतर बंदी कायदा पण लागू आहे. बरोबर आहे. जर पक्षांतर्गत बंदी कायदा लागू आहे तर खासदार फुटू शकत नाही. फुटले तर खासदारकी रद्द होणार. आमदार फुटू शकत नाही. फुटले तर आमदारकी रद्द होणार. अशी लोकशाहीची प्रणाली आहे. संविधानिक घटनेनुसार नियमावली आहे. शासन कायदे, पक्षांतर्गत बंदी कायदे, घटनेचे तरतूद, संविधान, घटना, कायदा, कानून, लोकशाही आहे. म्हणजे गुन्हेगाराला न्यायालयामार्फत शिक्षा होते, असा हा प्रकार आहे. आणि संविधानानुसार संसदेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये काही आक्षेपार्ह बोललं तर हक्कभंग ठराव येतो. अशा प्रकारचं हे लोकशाही राज्य आहे. जर लोकशाही राज्य आहे तर तो ग्रामपंचायतीमध्ये पण तोच कारभार असतो, नगर परिषदेमध्ये पण तोच कारभार असतो, नगरपालिकामध्येच तोच असतो, जिल्हा परिषदेमध्ये तोच कारभार असतो. मग महानगरपालिके पण तोच कारभार लागू आहे ना, वेगळं काही नाही ना. आता 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि 29 आणि मला वाटतं 15 नगरपालिका, 15 ग्रामपंचायत आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे जिल्हा पंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि प्रत्येक जिल्हा निवडणूक, पंचायत, नगरपरिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका, त्यात नगराध्यक्ष, नगरपरिषद नगराध्यक्ष, नगराध्यक्ष गठीत, महापौर गठीत झाले. बरोबर आहे. इथपर्यंत प्रणाली बरोबर आहे. जर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेमध्ये त्या महानगरपालिकेचे महापौर गठीत झाले, उपमहापौर गठीत झाले, संविधानिक जे पदं होती, सभागृह नेते, गटनेते, विरोधी पक्षनेते संपूर्ण गठीत झाले. सर्व 29 महानगरपालिकेमध्ये झाले. पण असा कुठला कायदा आहे संविधानाचा फक्त महानगरपालिका म्हणजे ठाणे महानगरपालिका ह्याला अपवाद आहे? हा माझा प्रश्न आहे, हा माझा सवाल आहे. हा जनतेला आहे, हा निवडणूक आयोगाला आहे, हा मुख्यमंत्र्यांना आहे, उपमुख्यमंत्र्यांना आहे आणि नगरविकास मंत्र्यांना. हा माझा प्रश्न आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळ हा माझा प्रश्न आहे. अशी कोणती महानगरपालिका आहे? ती ठाणे महानगरपालिका अपवाद आहे. तर ठाणे महानगरपालिकेलाही महापौर आहे, उपमहापौर आहे, सभागृह नेते आहेत, गटनेते आहेत, विरोधी पक्षनेता, गटनेते त्या पक्षाचे आहेत. मग हे सार्वभौम असताना आणि बहुमत शिवसेना आणि BJP
मुख्यतः शिवसेनेलाच बहुमत आहे, 75 नगरसेवक आहेत आणि 29 बी जे पीचे नगरसेवक आहेत. जर असं सगळं असताना शासन अध्यादेश नगरविकास खाते, शासन अध्यादेश नगरविकास खाते एक GR पारित आहे, जो मागील जानेवारी 25ला का जानेवारी 26ला आलेला आहे. आत्ता जानेवारी 26ला निवडणुका पार पडल्या, 20 जानेवारी झाल्या, त्याच्या आधी एक GR आलेला आहे जानेवारीमध्ये. तो GR असा आहे की तो पूर्ण प्रशासकीय आयुक्तांना आहे की स्थायी समिती हा पक्षीय कारभार आहे. हे पक्ष ठरवतील कोणते सदस्य स्थायी समितीमध्ये घेतात. आम्ही मान्य केलं, लोकशाहीने जो का अधिकार दिला तो बहुमताचा पक्ष आहे, त्याला तो अधिकार आहे, तो मान्य आहे. परंतु स्वीकृत सदस्य हा एक पार्ट आहे. जिथे पूर्वी 5 स्वीकृत सदस्य होते तिथे 10 आले, बरोबर आहे. तर 10 पैकी 6 शिवसेना गटाचे पक्षीय नाही आहेत, राजकीय पक्षीय नाहीत, तर डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, शासन सेवा निवृत्त अधिकारी, वरिष्ठ लेवलचा वर्ग 1, अभियंते, उच्चपदीय अभियंता लेवलचा 1, तांत्रिक, समाजक, विश्लेषक, अभ्यासक, अशा प्रकारचं लोकांना, म्हणजे राजकीयोत्तर जी लोक आहेत ज्यांचा ह्या राजकारणाशी काही संबंध नाही, अशा लोकांना, ज्या विविध सामाजिक संघटना चालवतात, विविध सामाजिक संस्था चालवतात, ज्या डॉक्टर, इंजिनियर्स, वकील आहेत, अजून कोणी काय इंजिनियर्स आहेत, स्पोर्ट्समन, खेळाडू आहेत, तर अशा लोकांमधून हे 10 स्वीकृत सदस्य निवडायचे असतात. आणि तसा शासन नगरविकास मंत्रालय, उपमुख्यमंत्री, नगरविकास खाते यांच्या सहीचं, स्वाक्षरीचं GR आहे, पारित आहे. आणि ह्या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, सार्वभौम अधिकार हे आयुक्तांना आहेत. कोणाला आहेत सार्वभौम अधिकार? कोणाला आहेत? आयुक्तांना आहेत. कोणाला आहेत? आयुक्तांना. जर सार्वभौम अधिकार जर आयुक्तांना प्राप्त आहेत, तर गेले 5 महिने झाले महापौर स्थापन, उपमहापौर स्थापन, 5 महिने झाले, सभागृह नेतेच आपले, गटनेतेच आपले, विरोधी पक्षनेते झालं, गटनेते झालं, हे सर्वजण लोकशाही मार्गाने जर पदस्थापित झाली, तर स्वीकृत सदस्य हा अधिकार आयुक्तांना आहे. तर हा जो काही अधिकार आहे, तर मुख्य सचिव आहे महासभा, यांनी तो GRची अंमलबजावणी करणं आणि त्यानुसार जाहिरात काढून नॉमिनेशन मागवायला पाहिजे. ते अद्यापपर्यंत 5 महिने झाले, आम्ही 3 महिने 90 दिवस वाट बघितली, परंतु आता ते 90 दिवसाच्या पलीकडे गेलेलं आहे. ॲक्च्युली 45 दिवस असतात, 45 दिवसामध्ये GRची अंमलबजावणी करायची असते, परंतु 45 दिवसपेक्षा 90 दिवस झालेले आहेत. कायद्याने आणि घटनेनुसार तर स्वीकृत सदस्य आयुक्तांनी नेमले नाहीत. कायद्यानुसार जर स्वीकृत सदस्य आयुक्तांनी GRनुसार, कायद्यानुसार, संविधानिक घटना आणि कायद्यानुसार आणि शासन GR अध्यादेशानुसार जर आयुक्तांनी तर स्वीकृत सदस्य नेमले नाहीत, आणि त्या स्वीकृत सदस्यासाठी ऑलरेडी मी 30 जानेवारीला जर अर्ज भरला आहे, महापौरांनी जेव्हा फॉर्म भरला होता, ठाणे महानगरपालिका महापौरांनी जर मी फॉर्म भरला होता, तर 30 तारखेला मी सुद्धा सचिव विभागाला माझं नॉमिनेशन स्वीकृत सदस्यासाठी दिलेलं आहे. जर मी नॉमिनेशन दिलेलं आहे, GRनुसार जर दिलेलं आहे, तर मी स्वतःला स्वीकृत सदस्य, आता मी गणिती करणार, कारण तुम्ही निवड करत नाही आयुक्त. त्यामुळे बाय डीम अप्रोप्रिएशन of that clauses of Maharashtra Shasan, Sanvidhan and Ghatna, as per any approvals is pending within 45 days. If it not utilizes as per the GR, the clauses says that there the deemed approval is there, you will be considered. The deemed approval should be considered. That's why I am considered as a Swikrut Sadasya. I am the Swikrut Corporator of the Thane Municipal Corporation. I will be granted
as per my self notification and by not doing the Commissioner of Thane Municipal Corporation as per the GR. So that's why I'm telling you, as per the laws of Savidhan Ghatna and as per the GR of Maharashtra Shasan, I'm willing as a corporator of Thane Mahanagarpalika because I'm giving that form on 30th of January without any notification of corporations. And even though the Shasan GR, after coming Shasan GR, I fill that form as per the GR norms. So as per the GR norms, then I will become a secret corporator. That should be considered by commissioner. Then why not commissioner was elected and selected as per the GR as a secret corporator? That's my objection. And if the commissioner was not doing that thing within 45 days, then I am become as a corporator. As I declare as a corporator to myself as per the GR. That's the point, and that point is raised. And on Monday, I given the letter as a corporator to the commissioner that S. Raviraj Ravindra Trango Shinde is a Swikrit Sadasya corporator is willing to work from coming Mahasabha, and me ask the question and ask the permission to the commissioner that I will become a corporator to give me permission to sit, and this letter will be given to Election Commission of Maharashtra. This letter also given to the Election Commission of to permit, and as per permit to sit in Mahasabha as a Swikrit corporator. That's my point. You got it. That is clear it as per the GR. धन्यवाद जय महाराज.